निफाडचे लोकप्रिय आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव बसवंत येथील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाला नव्या दिशेने गती मिळणार असल्याची भावना व्यक्त होते। उपसभापती म्हणून निवड झालेल्या शिरीष बापू गडाख यांनी माननीय श्री दिलीप काका बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व घटकांना विश्वासात घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी, कामगार तसेच बाजार समितीचे सर्व पदाधिकारी, सभासद यांना सोबत घेऊन पारदर्शक, शिस्तबद्ध व शेतकरी हिताचे प्रशासन राबवणार भर देणार आहे। शेतीमालाला योग्य व हमीभाव मिळावा, लिलाव प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, बाजार परिसरातील सुविधा अद्ययावत करणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवहारात अधिक सुलभ करणे यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे, असं यावेळी गडाख यांनी सांगितले। आमदार बनकर यांच्या नेतृत्वामुळे विकास कामांना निश्चितच बळ मिळेल आणि बाजार समितीच्या माध्यमातून थेट लाभ निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना होईल असा विश्वास व्यक्त केला जात असून त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्ते व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत चांदोरी येथे नुकतेच कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे उपसभापती पदी शिरीष बापू गडाख यांची निवड झालेली आहे आणि आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आणि आपण बघू शकतो की अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी अनेक पद भूषवलेली आहेत आणि त्यांना आता त्यांच्या मान्यवरांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण त्यांच्याकडनंच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। बाजार समिती पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माननीय श्री शिरीष बापू गडाख यांची उपसभापती म्हणून निवड झाली, त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि भावी वाटचालीस पण हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार, पिंपळगाव बाजार समिती मार्केट कमिटीमध्ये शिरीष बापू गडाख हे निवडून आल्याबद्दल त्यांना आमच्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा आणि भावी वाटचालीस पण हार्दिक शुभेच्छा। शिरीष बापू गडाख यांची पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती निवड झाली आहे। ही निवड माननीय श्री या तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या कुशल नेतृत्वामध्ये योग्य व सार्थ व्यक्तीची निवड झाली आहे। त्याचा आम्हा सर्व पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना एक अभिमान आहे आणि त्यांची ही निवड योग्य आणि साध्य ठेवतील। शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य तो भाव आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे राहिलेले जे प्रश्न आहे ते निश्चितपणे सोडवतील आणि या उपसभापती पदाच्या जी निवड झालेली आहे त्याला ते योग्य न्याय देतील आणि त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीस आमच्या सर्व कृषी क्षेत्रातील आणि माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो। नमस्कार, सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनम्र अभिवादन करतो। गेल्या 7 तारखेला शनिवारी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची उपसभापती पदाची निवडणूक पार पडली। या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या तालुक्याचे AR साहेब, कांतीलाल गायकवाड साहेब यांनी कामकाज बघितलं व दिलीप काका बनकर या तालुक्याचे आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मला संधी मिळाली व आमचे संचालक मंडळ सर्व सहकाऱ्यांनी माझे एकमताने नाव सुचविले व मला सर्वांनी बिनविरोध उपसभापतीपदी विराजमान केलं आणि मी या सर्वांचे ऋणी आहे। त्याचप्रमाणे इथून पुढे मी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व घटकांशी जे काही माझ्याशी निगडीत अडीअडचणी असतील, समस्या असतील या सोडविण्यासाठी मी कायमस्वरूपी कटिबद्ध राहील। या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना मी एकच आवाहन करू इच्छितो, कुठल्याही अडीअडचणी आल्यास या बाजार समितीचे सभापती आपले कार्य तत्पर आहे। सर्व संचालक देखील याच्यात पुरेपूर्ण लक्ष घालून कामकाज करत आहे। तरी देखील कुठल्याही शेतकऱ्यांच्या अडीअडचणी, समस्या असल्यास आम्हाला त्वरित संपर्क करा। आम्ही तुमच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।